म्हणून बघत आहात means is your ability, म्हणजे येशू तुमची कुवत आहे, is your deserving, आणि तो तुमची लायकी आहे, is your qualification, आणि तोच तुमच्या पात्र आहे, is your blessing. आणि येशूच तुमचा आशीर्वाद आहे. You know, the way I see Jesus आणि ज्या प्रकारे मी येशूला पाहतो is very different. ती खूप वेगळी आहे. I see him as the complete package of blessing. आणि मी येशूला आशीर्वादाचा एक संपूर्ण पुडा म्हणून पाहत आहे. Amen. Amen. When I come to the Father, जेव्हा मी पिता पुढे येतो, that's what I was telling my wife. म्हणून पास्टर मला सांगत होते, Personally, I have not asked him anything. आणि वैयक्तिकरित्या मी प्रभूकडे कुठल्याही गोष्टीची मागणी केली नाही. I may have asked for the church, आणि मी मंडळीसाठी मागणी for केली the असेल, ministry, आणि सेविकासाठी, for this nation, आणि ह्या राष्ट्रासाठी. but personally, I have not asked him anything. पण वैयक्तिकरित्या मी स्वतःसाठी प्रभूकडे कुठल्याही गोष्टीची मागणी केली In fact, नाही. I come to him आणि खरोखर मी त्याच्या पुढे येतो that God, you have blessed me. की प्रभू देवा तुम्हाला आशीर्वादित केला आहे. Why I say that? आणि मी असं का बोलतो? Because in my mind, कारण माझ्या मनामध्ये I look at Jesus. मी येशूकडे पाहतो, He is the blessing of God for me. आणि येशूच देवाचा आशीर्वाद आहे माझ्यासाठी. I don't need anything. आणि मला इतर कुठल्याही गोष्टीची गरज When I नाही. focus on Jesus, जेव्हा मी येशूवर लक्ष लावितो, amen, आमेन, He is a package of blessing. आणि येशू आशीर्वादाचा एक पुडा आहे. He came for me. आणि येशू माझ्यासाठी He आले, didn't come for himself. आणि येशू स्वतःसाठी आले नाही. He came that I be blessed. आणि येशू आले जेणेकरून मी आशीर्वादित Father व्हावे. sent Jesus आणि देवाने येशूला पाठवले for me माझ्यासाठी to be a blessing, एक आशीर्वादित to be व्हायला, blessed and be a blessing. आणि आशीर्वादित व्हायला, आणि आशीर्वाद देण्यासाठी. So if I doubt, म्हणून जर मी शंका I'm बाळगतो, saying that Jesus is not a blessing. मग मी असं बोलत आहे की येशू एक आशीर्वाद नाही. This is the way many Christians are living. आणि अशा प्रकारे अनेक ख्रिस्ती जगत आहे. They keep on asking. ते सतत मागत आहे. You know, I taught to you about prayer. आणि मी तुम्हाला प्रार्थनाविषयी शिकवण दिले. The basic baby kind of prayer is asking for my personal needs. आणि जी मूलभूत बाळ प्रकारची जी प्रार्थना आहे ती आहे की माझी जी मूलभूत गरजा आहे ते देवानी पूर्ण केली पाहिजे. For some earthly material things. काय पृथ्वीच्या सांसारिक गोष्टींसाठी मी But that देवाकडे is मागणी not करतो. all that prayer is. आहे. Amen. Amen. Many of prayer. आणि अनेक लोक प्रार्थनाच्या उंच हेतूमध्ये प्रवेश केला They're नाही. still in the basics. ते अजूनही मूलभूत गोष्टीमध्येच आहे. I want money. मला पैसा I want a पाहिजे, job. मला नोकरी I want a पाहिजे, husband. मला I पती want a पाहिजे, wife. मला पत्नी I want पाहिजे, this. I want that. मला हे पाहिजे ते पाहिजे. It is okay. हे सर्व ठीक आहे, But that is not all that prayer is. पण ही सर्व. Amen. आमेन. Hello. People thought prayer means प्रभु मुझे ये दो, प्रभु मुझे वो दो, प्रभु मुझे वो दो, प्रभु ये मुझे दो, वही प्रेयर है. No. असं नाही. That's the lowest purpose of prayer. आणि ती प्रार्थनाचा खालचा हेतू आहे. Those who have not yet got revelation, ज्यांना अजूनही प्रकटीकरण मिळाले नाही, those who are just born again, ज्यांच्या आताच नवीन जन्म झाली आहे, they don't know what belongs to them. त्यांना माहिती नाही त्यांची कुठली गोष्टी आहे. They don't know what Jesus did for them. त्यांना माहिती नाही की येशूने त्यांच्यासाठी काय केलं आहे. So for them it is okay. म्हणून त्यांच्यासाठी ही गोष्टी ठीक आहे. But that is not prayer. पण ती काय, That all that prayer is. आणि ती काय प्रार्थना नाही, आणि प्रार्थना ही सर्व गोष्टी एवढंच नाही. Some Christians have lived and died in the basic level prayer. आणि काय ख्रिस्ती लोकांनी आपलं जीवन जगलेले आहे प्रार्थनाच्या मूलभूत गोष्टीमध्ये. So I want to teach you many things. म्हणून मला तुम्हाला खूप गोष्टी But शिकवायची इच्छा little by आहे. little I'll teach you. पण थोडा थोडा करून मी तुम्हाला शिकवण देतो. Okay, next point. आणि पुढचा मुद्दा. So the message that God wants us to preach is the message of the gospel of grace. आणि देवाची इच्छा आहे की आपण कुठला संदेशाचा प्रचार केला पाहिजे, तो आहे कृपेच्या सुवार्ताचा संदेश. And this gospel message आणि हा जो सुवार्ताचा संदेश आहे, releases God's power देवाचं सामर्थ्य मोकळा करतो. to save, heal, bless, deliver. तारण करायला, आरोग्य द्यायला, सुटका द्यायला, आणि आपल्याला आशीर्वाद द्यायला. Romans 1:16. रोम करास 1:16 म्हणत आहे. This is the message of the cross. आणि हाच क्रूसाचा संदेश आहे. So this is the basic message that brings God's power in your life. म्हणून ही प्राथमिक संदेश आहे जो देवाचा सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये घेऊन येतो. That's what Apostle Paul says म्हणून प्रेषित पौल म्हणत आहे in Acts 20:24. आणि प्रेषिताची कृत्य 20:24 मध्ये, He says, more than my own life, आणि पौल म्हणत आहे माझ्या जीवनापेक्षा अधिक I consider the preaching of the gospel more important. मी सुवार्ताच्या संदेशाच्या प्रचाराला अधिक महत्त्व देतो माझ्या जीवनापेक्षा. The gospel message of grace, he says, is the most important.
आणि तो म्हणत आहे कृपेच्या जो सुवार्ताचा जो संदेश आहे तो खूप महत्त्वाची आहे. My life is of no use if I'm not preaching the gospel of grace. आणि माझं जीवन निरुपयोगी आहे जर मी कृपेच्या संदेशाचा प्रचार करत नाही तर. Now the gospel message of grace is the good news. आणि कृपेचा जो सुवार्ता आहे ती चांगली बातमी आहे Or good message. किंवा चांगला संदेश आहे. Only in grace is good news. फक्त कृपामध्ये चांगली बातमी आहे. If anyone is not preaching grace, they are not preaching good news. जर कुणी कृपेचा प्रचार करत नाही मग ते चांगली बातमीचा प्रचार करत नाही. Amen. आमेन. Know very carefully. म्हणून खूप जपा. Only when someone preaches grace, there is good news. फक्त जेव्हा एक व्यक्ती कृपेचा प्रचार करतो तेव्हा चांगला बातमी आहे. If someone is not preaching grace, जर कुणी कृपेचा प्रचार करत नाही it's not good news. मग ती चांगली बातमी नाही. So here the gospel message of grace, which is good news for us. म्हणून कृपेच्या सुवार्ताचा संदेश आहे का जो आपल्यासाठी चांगली बातमी आहे. There is no good news in any other message आणि इतर कुठल्याही संदेशामध्ये चांगली बातमी नाही except the grace message. फक्त कृपेच्या संदेशामध्ये चांगली बातमी कृपा आहे. मतलब हम योग्य नहीं फिर भी प्रभु आशीर्वाद करता है. हाँ? हम पापी है फिर भी प्रभु हमको क्षमा करता है. See, it's a good news. ही चांगली बातमी आहे. After Jesus finished his work, आणि येशूने आपलं काम पूर्ण we केल्यानंतर have only good news. आपल्याकडे फक्त चांगली बातमीच आहे. There is no message that should condemn you. आणि इतर कुठल्याही संदेशाने तुम्हाला दंडित नाही केला पाहिजे. Amen. आमेन. So when someone preaches grace, जेव्हा कुणी कृपेचा प्रचार करतो they bring Jesus on the scene. ते दृश्यावर येशूला घेऊन येतात. This message is not a doctrine or a theology. आणि हा जो संदेश आहे एक शिकवण किंवा तत्व नाही. It's a person called grace. आणि तो एक व्यक्ती आहे ज्याला आपण कृपा बोलतो. You know, the church many times has preached bad news as good news. आणि अनेकदा मंडळीने वाईट बातमीला चांगलं बातमी म्हणून प्रचार केला आहे. When we preach good news जे आपण चांगल्या बातमीचा प्रचार करतो of grace, कृपेचा, it is not preaching to expose your sin. आणि हे तुमच्या पाप उलगडीस करण्यासाठी आम्ही प्रचार करत नाही. You know, once Holy Spirit told me that आणि एकदा पवित्र आत्म्याने मला असं when you सांगितलं preach, don't preach as if you're preaching to a sinner. आणि तुम्ही असं प्रचार करू नका जसं काय तुम्ही एक पापीशी प्रचार करत तुम आहे. लोग सब पापी लोग हैं, मैं ही पवित्र हूँ, इसके लिए मेरा बात सुनो. ऐसा कभी प्रीच मत करो, बोला प्रभु ने मुझे. See, look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. See, I was also a sinner, आणि मी देखील एक पापी होता. but by the grace message, पण I was saved. पण कृपेच्या संदेशाद्वारे माझं तारण झालं. So my preaching should not condemn a sinner. म्हणून माझा जो प्रचार आहे एक पापीला दंडित नाही केला पाहिजे. That's not the grace message. आणि तो कृपेचा संदेश नाही. Amen. Amen. Grace message tells you that though you are a sinner, Jesus has paid for it, and you can believe and receive forgiveness. आणि कृपेचा संदेश म्हणत आहे जरी तुम्ही पापी आहे येशूने तुम्हाला क्षमा केला आहे आणि तुम्ही येशूचा स्वीकार करून तुम्ही तारण मिळवू शकत आहे. If one doesn't know that, आणि जर एखाद्या व्यक्तीला ही गोष्टी माहिती he'll नाही be proud. मग तो गर्विष्ठ असेल. तुम पापी लोग हैं, मतलब मैं निष्पाप हूँ. तुम नरक जा रहे हैं, मैं स्वर्ग जा रहा हूँ. मतलब मैं बहुत कुछ कामयाब हूँ आदमी हूँ. मैं कुछ कारण की वजह से प्राइड आएगा उसमें. No. नाही. I was also like you, a sinner. आणि मी देखील तुमच्यासाठी एक सारखा एक पापीच होता. It's grace that saved me. आणि कृपेनेच माझं तारण केला. Amen. Amen. When I believed in grace, I was saved. जेव्हा मी कृपेवर विश्वास केला माझं तारण झालं. Not because of my qualification, आणि माझ्या पदवीमुळे नाही. not because I did something good. आणि मी काहीतरी चांगला केला म्हणून So नाही. my message should never condemn. म्हणून माझा संदेश इतर कुणालाही दंडित करू नये. Knowing it is grace that saves, आणि हे जाणून की कृपाच तारण करतो, not our personal holiness. आपला वैयक्तिक पवित्रता नाही. Amen. Amen. Hello. When Holy Spirit said this from that time, it is many years back, but when he said, after that I understood many things. आणि पवित्र आत्म्याने मला अनेक वर्षापूर्वी सांगितले आणि त्यानंतर मी असं काय सांगत नाही. So our messages don't condemn. म्हणून आपला संदेश कुणाला दंडित करत नाही. We are not saying you are a sinner, आम्ही बोलत नाही की तुम्ही पापी आहात, because Jesus paid for your sin. कारण येशूने तुमच्या पापासाठी भरपाई केली So we आहे. are not preaching sin म्हणून आम्ही about your पापाच्या sin. आपण पापाविषयी प्रचार We are करत नाही. preaching grace आम्ही कृपेचा प्रचार करतो for your sin. तुमच्या पापासाठी. Amen. आमेन.
Because as Jesus has paid for my sin, he has paid for yours too. कारण जसं येशूने माझ्या पापासाठी भरपाई केली आहे तसं येशूने तुमच्या पापासाठी देखील भरपाई The केली whole world's sin he has paid. आणि पूर्ण जगाच्या पापाची त्यांनी भरपाई केली आहे. Now we don't have to condemn them as a sinner आणि आपण एका व्यक्तीला दंडित पापी म्हणून दंडित नाही or केलं पाहिजे exposing their sin. किंवा त्यांच्या पापाला उलगडीच नाही केले We पाहिजे. are presenting grace. आपण फक्त कृपेचा प्रचार केला पाहिजे, So that when you believe, जेणेकरून जेव्हा तुम्ही विश्वास करणार you are forgiven. तुमची क्षमा होतो. So easy it is. आणि इतकं सोयीचं आहे That's the good news. आणि ही चांगली बातमी आहे. Amen. Amen. Religion will not give you good news. आणि धर्म तुम्हाला चांगली बातमी देणार नाही, Because religion doesn't offer anything free. कारण धर्म तुम्हाला कुठल्याही गोष्टी मोफत देत नाही. It will make you to struggle. आणि धर्म तुम्हाला संघर्ष करायला It लावेल will make you to be deserving. आणि तुम्हाला लायक बनायला सांगेल. It doesn't give anything free. आणि धर्म तुम्हाला काही मोफत देत नाही. So the gospel is the good news. म्हणून जी सुवार्त आहे ती चांगली बातमी आहे. And in the gospel we never say that God hates you. No. आणि सुवार्थामध्ये असं कधीच लिहिलं नाही की देव तुमचा द्वेष Or करतो God hates you for your sin. किंवा No. देव तुमच्या पापासाठी तुमचा द्वेष करतो. No. नाही. The Bible says when we are sinners, आणि शास्त्र म्हणतात जेव्हा आम्ही पापी होते He loved us. त्यांनी आपल्याला प्रीती केली. Amen. Amen. Hello. The Bible says while we are sinners, He loved us. आणि शास्त्र म्हणत आहे जेव्हा आम्ही पापी होते तेव्हापासूनच प्रभू आपल्यावर प्रीती करत आहे. But the church preaches, पण मंडळी प्रचार करतो you are a sinner, God hates you. की तुम्ही पापी आहे, प्रभू तुमचा द्वेष करतो. No, no, no. नाही. That is not the true gospel. आणि ही खरी सुवार्ता नाही. There is no bad news in the good news. आणि चांगल्या बातमीमध्ये वाईट बातमी नाही. While we are sinners, आणि जेव्हा आम्ही पापी while we are होते, yet sinners, आम्ही पापी होते तेव्हा deep in sin, deep in sin, आणि पापामध्ये खोल होते He loved us. त्यांनी आपल्यावर प्रीती केली. Amen. Amen. Hello. God loves a sinner, आणि देव पापीवर प्रीती करतो. but our message shows that God hates a sinner. पण आपला संदेश असा दाखवतो की देव पापीचा द्वेष करतो. While we are yet in sin, आम्ही जेव्हा पापातच होते He not only loved us, त्यांनी फक्त आपल्यावर प्रीती केली नाही, but He gave His life as a payment for our sins. पण त्यांनी आपलं प्राण दिले आपल्या पापाची एक भरपाई म्हणून. Why? का? To free us from sin, आपल्याला पापापासून मुक्त करायला, that we may enjoy the blessing. जेणेकरून तुम्ही आशीर्वादाचा आनंद घेतला पाहिजे. Look at the heart of God. आणि देवाच्या हृदयाकडे बघा. Many times when the preachers preach wrong, we think that is what God is saying. आणि अनेकदा जेव्हा प्रचारक किंवा उपदेशक चुकीचा प्रचार करत आहेत तेव्हा आपल्याला वाटतं की देव देखील असंच बोलत आहे. Many misrepresent God by their messages. अनेक लोक आपल्या संदेशाद्वारे देवाच्या चुकीचा चित्र सादर करत आहे. Amen. आमेन. They are not presenting it right. आणि ते देवाचे योग्य चित्र प्रस्तुत करत नाही. They are showing God in a wrong way. आणि ते देवाच्या एक चुकी प्रकारे देवाचं स्वरूप दाखवत आहे लोकांना. God loves a sinner. आणि देव पापीवर प्रीती करतो. Doesn't the Bible say God so loved the world? आणि शास्त्र म्हणत नाही की देवाने जगावर एवढी प्रीती John केली. 3:16. आणि योहान 3:16. God so loved the world. आणि देवाने जगावर एवढी प्रीती What does केली. the world mean? आणि जग म्हणजे काय? The Greek word world means आणि हेलेनीचा शब्द जग म्हणजे those who oppose God, जे देवाच्या विरोधात आहे, those who don't like Him, जे देवाला पसंत करत those who नाही, resist Him, जे देवाचा विरोध करतात, those who are His enemies. जे देवाचे शत्रू आहे. But God so loved पण the देवाने enemies. शत्रूवर एवढी प्रीती केली. What did He do? त्यांनी काय केला? He sent Jesus देवाने येशूला पाठवले to pay our sin penalty. आपल्या पापाची दंडाची भरपाई करायला. Amen. आमेन. Why? का? That we be forgiven जेणेकरून आपली क्षमा झाली and we पाहिजे become His child. आणि आम्ही त्याचे लेकरू होतो. So this is the good news. म्हणून ही चांगली बातमी You आहे. know, Christians, when you become a Christian, जेव्हा तुम्ही ख्रिस्ती होता you'll suffer only for one reason. तुम्ही एका कारणासाठीच दुःख सोसेल. If you don't know the word in a right way. जर तुम्हाला वचन एक योग्य रीतीने माहिती नाही तर. In so many years of my ministry, आणि माझ्या एवढ्या वर्षाच्या I have सेविकामध्ये seen many Christians suffering. आणि मी पाहिले की अनेक ख्रिस्ती लोक दुःख सोसत आहे. And many have succumbed to many sickness and disease. आणि अनेक ख्रिस्ती अनेक आजार व रोगातून जात आहे. And one reason आणि एक कारण is because ते ह्यासाठी they आहे didn't understand the word in a right way. की त्यांनी देवाच्या वचनाला एक योग्य रीतीने समजून घेतले नाही. You're not suffering because of the devil. आणि शैतानामुळे तुम्ही त्रास सोसत नाही Because you have right over him. कारण तुम्हाला त्याच्यावर अधिकार He आहे. doesn't have right over you. आणि शैतानाला तुमच्यावर अधिकार नाही. Amen. आमेन. Sickness is defeated. आजार पराभूत झालेली आहे. Jesus became a sin.
आणि येशू पाप झाला Jesus took our sickness and disease. आणि येशूने आपले पाप आजार व रोग घेतले. Why? का? That we may be healed. जेणेकरून आपल्याला आरोग्य मिळेल. He became a curse. आणि तो शाप झाला That we may be blessed. जेणेकरून आम्ही आशीर्वादित So the हो. only reason, म्हणून एकच कारण आहे because you don't know the word की तुम्हाला वचन माहिती in a नाही, right way. एक योग्य रीतीने तुम्हाला वचन माहिती नाही म्हणून. It's not because you're not praying. असं नाही की तुम्ही प्रार्थना करत नाही. I know some Christians are praying so much, आणि मला माहिती आहे काय ख्रिस्ती खूप प्रार्थना but करतात, they don't know there's a wrong way to pray also. पण त्यांना माहिती नाही की प्रार्थना करायच्या एक चुकीच्या रीत देखील आहे. They don't know that wrong prayer can bring the devil. त्यांना माहिती नाही की चुकीच्या प्रार्थना शैतानाला त्यांच्या जीवनात घेऊन येऊ शकत आहे. They don't have that revelation. त्यांच्याकडे एवढा प्रकाश नाही. Wrong prayer can open the door for the devil. आणि चुकीच्या प्रार्थना शैतानासाठी दार उघडू शकत आहे. That's why Jesus taught them how to pray. म्हणून येशूने त्यांना शिष्यांना शिकवले कसं त्यांनी The प्रार्थना केली disciples पाहिजे. asked Jesus, आणि शिष्याने येशूला विचारले, teach us to pray. आम्हाला प्रार्थना करण्यासाठी शिकव. हम लोग बोलते हैं हमको क्या सिखाने का, प्रेयर क्या इजी है, प्रभु मेरे को ना पैसा दो, प्रभु घर दो, हस्बैंड दो, वाइफ दो, ये दो वो दो, क्या है उसमें मांग, इजी है. They think that is prayer. आणि त्यांना वाटत आहे हीच प्रार्थना आहे. कौन काम करता है पैसा कमाने के लिए, आने का प्रभु का, प्रभु पैसा दो. पास्टर प्रेयर करो पैसा आने के लिए. अगर प्रभु ऐसा पैसा देने लगा कोई काम नहीं करेगा. The easiest way is to pray. आणि सर्वात सोयीच्या रीत आहे प्रार्थना करणे. काम नहीं करने का, प्रभु घर दो, प्रभु टू व्हीलर दो. अरे अच्छा है प्रेयर, दैट इज द बेटर वे. आणि तर ती तर उत्तम मार्ग आहे. So people are using prayer for all this. म्हणून लोक ह्या सर्व गोष्टींसाठी प्रार्थनाचा उपयोग करत आहे. Many times there are some kinds of prayer that lets the devil in. आणि अनेकदा अशी काय प्रार्थना आहे ज्याच्यामुळे शैतान आपल्या जीवनात येतो. That's why the Lord has to teach them what prayer is not before he could teach what prayer is. म्हणून प्रभूने त्यांना प्रार्थना काय नाही हे आधी शिकवले, नंतर त्यांना शिकवले की प्रार्थना काय आहे. Didn't the Lord say even hypocrites love to pray? आणि प्रभूने सांगितले नाही की ढोंगी लोकांना प्रार्थना करायला खूप आवडत आहे. Okay, so here we say म्हणून इथे आपण पाहतो the gospel is the good news. सुवार्ता चांगली बातमी आहे. What does that good news say? आणि ती चांगली बातमी काय बोलत आहे That although we are sinners की जरी आम्ही पापी आहे and not worthy at all आणि आम्ही मुळीच लायक नाही, योग्य नाही of any goodness from God, देवापासून कुठल्याही चांगल्या Any गोष्टीच्या blessing. कुठल्याही आशीर्वादासाठी योग्य नाही. in fact we must receive the wrath of God. आणि खरोखर आपल्यावर देवाचा कोप आले पाहिजे. Yet God loved us तरी देवाने आपल्यावर प्रीती केली when we were deep in sin, जे आपण खोल पापामध्ये होते. and he sent his son Jesus आणि त्यांनी आपले पुत्र येशूला पाठवले to be our substitute. आपला मोबदला व्हायला, To be our substitute. आमच्या मोबदला व्हायला. He paid what we couldn't pay आणि आम्ही जे फेड करू शकत नव्हते येशूने त्या गोष्टीची भरपाई केली. because he is the only one without sin. कारण येशू असाच एक व्यक्ती होता जो निष्पाप होता. He bore my punishment. त्यांनी माझ्या शिक्षा वाहिले. Amen. आमेन. So that we would be made completely righteous जेणेकरून आपण पूर्णपणे नीतिमान होऊ शकतो म्हणून in the sight of God. देवाच्या दृष्टीमध्ये. And all this is based not on our doing but just believing. आणि हे जे सर्व गोष्टी आहे आपल्या कामावर आधारित नाही पण फक्त आपल्या विश्वासावर आधारित आहे. Now believing in Jesus आणि ज्या क्षणी आपण येशूवर विश्वास at करतो the basic level could mean yes I believe in Jesus आणि मूलभूत असं असेल की मी येशूवर विश्वास करतो because someone told me he's a savior. कारण कोणीतरी मला सांगितले येशू तारणहारा आहे. That's the basic understanding आणि ती मूलभूत समज आहे which can save you. जो तुमच्या तारण करू शकतो. But you need faith to handle many situations the devil will bring after you are saved. पण मग तुम्हाला विश्वासाची गरज आहे. ज्या कुठलाही परिस्थिती शैतान तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे त्याचा सामना करण्यासाठी तुम्हाला विश्वास लागेल. Amen. Amen. That basic level faith by which you are saved cannot be used after you are saved. आणि मूलभूत जो विश्वास होता ज्याच्यामुळे तुमच्या तारण झाले त्या मूलभूत विश्वासाच्या नंतर आपण उपयोग करू शकत नाही जे आपण परिस्थितीला तोंड देतो तेव्हा. You need to learn more तुम्ही अधिक शिकले पाहिजे. because the devil will bring many problems. कारण शैतान आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या घेऊन येणार.
There are spiritual weapons you need to learn. आणि आत्मिक शस्त्र आहे ज्याचे आपण शिकवण घेतले पाहिजे How to resist the devil. की कसं आपण शैतानाचा विरोध केला For we पाहिजे, are not ignorant of the devil's ways. कारण आपण शैतानाच्या मार्गाविषयी अज्ञान नाही. And here is where Christians have failed. आणि इथेच ख्रिस्ती लोक अपयशी झाले आहे They use the basic faith, आणि ते आपल्या मूलभूत विश्वासाचा उपयोग करत आहे which doesn't work. जो काम करत नाही. And some are still using this faith to be saved. आणि काय लोक अजूनही ह्या मूलभूत विश्वासाचा उपयोग करत आहेत तारण मिळवण्यासाठी. All their life, आणि they did everything to be saved. आणि त्यांनी पूर्ण जीवन आपलं घालवले, प्रत्येक गोष्टी करत होते आपलं तारण मिळवण्यासाठी. एक ही इच्छा है प्रभु मेरे को स्वर्ग जाने का, इसके लिए मैं सब कुछ कोशिश कर रहा हूँ, चर्च में काम कर रहा हूँ, प्रार्थना कर रहा हूँ, सब कुछ कर रहा हूँ ताकि मैं स्वर्ग जाए. The moment you believe you are fit for heaven. आणि ज्या क्षणी तुम्ही विश्वास धरले तुम्ही स्वर्गासाठी उचित झाले. Amen. आमेन. You should leave that. आणि तुम्ही ते आता सोडले You पाहिजे. are a child of God. तुम्ही देवाच्या लेकरू Now, आहात. as a child of God, I take the responsibility of our Father's business. आणि मला आता माझ्या पिताच्या व्यवसायाची जबाबदारी आहे. Amen. आमेन. Okay. So he took our punishment त्यांनी आपली शिक्षा घेतली so that when we believe in him, जेणेकरून जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास करतो he becomes our righteousness. तो आपला नीतिमत्वता होतो. Amen. आमेन. And this righteousness is as God kind of righteousness, आणि ही जी नीतिमत्वता आहे देव प्रकारची नीतिमत्वता आहे because of which we can stand before God. आणि ज्याच्यामुळे आपण देवापुढे उभे राहू शकतो. It's not based on our performance. आणि ही आपल्या कृतीवर आधारित नाही. I can come to God मी देवापुढे येऊ शकतो righteous, holy, just, perfect. आणि नीतिमान, पवित्र, न्यायी आणि परिपूर्ण असून I should be like him, आणि मी त्याच्यासारखं असले पाहिजे to present myself before him. आणि त्याच्या पुढे स्वतःला प्रस्तुत करायला. It's not possible आणि ही शक्य by my नाही own self. माझ्या स्वतःहून. Here is where Jesus plays a very important role. आणि इथेच येशू खूप महत्त्वाचा भाग खेळतो आपल्या जीवनामध्ये. When I believe in Jesus, जेव्हा मी येशूवर विश्वास केला it's not I'm using his name. असं नाही की मी त्याच्या नावाचा उपयोग करत आहे You stand there, Lord, I'm using your name. आणि प्रभू तू इथे उभं राहा मी तुझ्या नावाचा उपयोग करतो. Here is where many Christians teach that way. आणि इथे अनेक ख्रिस्ती लोक असं प्रचार करत आहे. When you come in the name of Jesus means Jesus तुम्हारा नाम लिख के मैं पहचान से काम करा के लेता हूँ, तुम रुको. ऐसा नहीं है. I gave this message आणि last मी week. मागच्या आठवड्यात हा संदेश दिला It's होता. very powerful. खूप सामर्थ्यशाली आहे He becomes one with you. आणि तो तुमच्या बरोबर एक होतो. Amen. आमेन. So you are righteous like him. म्हणून तुम्ही येशू सारखंच नीतिमान आहात. Okay, next point. पुढचा मुद्दा, When we hear the message जेव्हा आपण संदेश ऐकतो and believe, आणि विश्वास करतो this is the only way we receive new birth. आणि हा एकच प्रकार आहे ज्याच्याद्वारे आपल्याला नवीन जन्म We मिळतो. become born again. आपला नवीन जन्म होतो Because this message gives us life. कारण हा जो संदेश आहे आपल्याला जीवन It's not देतो. just a teaching. आणि ही फक्त एक शिकवण नाही. Religion can give you teaching, आणि धर्म तुम्हाला शिकवण देऊ शकतो which is external. जो बाह्य आहे. तुम सुधर भी सकते हो उसमें. सपोज रिलीजन बोला सिगरेट मत पियो, उसमें कैंसर होएगा. अच्छा अच्छा. गाली नहीं देने का. अच्छा अच्छा. हस्बैंड वाइफ से झगड़ा नहीं करने. अच्छा है. तुम सुधर सकता है, मगर जो तुम्हारा नेचर है अंदर से जिसके वजह से तुम पाप करता है वो बदल नहीं सकता. डिड यू अंडरस्टैंड? तुम्हाला कळलंय का? दैट्स वेरी इंपॉर्टेंट. आणि ही खूप महत्त्वाची आहे. The root problem is not sins, the root problem is sin, singular. आणि जी मूलभूत जी समस्या आहे पापे नाही, पण मूलभूत समस्या आहे एक वचन जो पाप आहे. Many laws can change your external, आणि अनेक जे नियम आहे तुमच्या बाहेरच्या रूपाला बदलू but शकतो, it cannot change your life, your nature. पण तुमच्या जीवनाला तुमच्या स्वभावाला बदलू शकत नाही. I think so. I taught you, but I'll teach you. आणि मला More than वाटतं sins, sin is more important. आणि मी तुम्हाला शिकवणार की अनेक पापांपेक्षा एक जो पाप आहे ती महत्त्वाची आहे. Religion can handle sins. आणि जी धर्म आहे अनेक पापांना हाताळू शकत आहे. Like laws can handle sin. जसं जे Sins. जे नियम आहे अनेक पापांना हाताळू शकत आहे, But they cannot change your sin. पण ते तुमचे जे पाप आहे जो स्वभाव पापाचा स्वभाव आहे ते बदलू शकत नाही.
Only God can do. फक्त देव ते करू शकतो. Amen. Amen. When He comes into our life, जेव्हा देव आपल्या जीवनात येतो, we have a new nature. आपल्याकडे एक नवीन If स्वभाव any असतो. man be in Christ, जर कुठलाही व्यक्ती ख्रिस्तामध्ये he आहे is a new person तर तो एक नवीन व्यक्ती आहे that no one can do. आणि ही जी गोष्ट आहे कुणीही करू शकत नाही. Did you understand this? तुम्हाला हे कळलंय का? So for God, sin is the main problem. म्हणून देवासाठी पाप मुख्य समस्या आहे. So religion can handle sins. आणि जी धर्म आहे अनेक पापांशी व्यवहार करू शकतो. तुम सफेद कपड़ा पहनो, तुम अच्छा नहा के आओ, ये सब एक्सटर्नल हैंडल कर सकता है. गाली मत दो, अरे वर्शिप प्लेस है, दूर जाके गाली दो उधर. ओके. So externally they can change many things. म्हणून बाहेरून ते अनेक गोष्टीला बदलू शकत आहे. But what heaven sees is the sin. पण स्वर्ग काय पाहत आहे? पाप. Because that's the root कारण तो मूल आहे of all sins. सर्व पापांची. Like sin is like a tree जसं पाप एक झाडासारखं आहे and the fruits are sins. आणि त्याच्यामध्ये जी फळ येत आहे ती अनेक पापे आहेत. तुम हर फल को निकालो, you remove all the fruits, आणि तुम्ही सर्व फळांना काढा, again it will bring. परत झाड फळ देणार. अरे bad fruit, I remove it. आणि परत मी काढतो. Bad fruit, आणि वाईट फळांना I काढ remove it. आणि मी काढतो. Again it will grow bad fruit. आणि परत तो झाड वाईट फळच देणार. Again you will remove it. आणि परत तुम्ही ते फळ काढणार. Till the tree is changed, the fruit will not change. जोपर्यंत आपण झाडाला बदलत नाही तोपर्यंत आपण फळाला बदलू That's शकत. what God does. आणि असंच प्रभू करतो. When He comes into our life जेव्हा प्रभू आपल्या जीवनात येतो with His life त्याच्या जीवनाने and becomes one with our life, आणि आपल्या जीवनाबरोबर तो एक होतो. we have His nature. आपल्यामध्ये देवाचा स्वभाव And येतो then we see the fruit. आणि मग आपण फळ पाहतो. Amen. Amen. That's why Jesus says, I am the vine. म्हणून येशू म्हणत आहे मी द्राक्षलता आहे, द्राक्ष आहे You're my branches. आणि तुम्ही माझी फांटी आहात. Amen. आमेन. When the tree is good, जेव्हा झाड चांगलं आहे you'll see the fruit good. तुम्ही बघणार की फळ देखील चांगलं That's आहे. a miracle Jesus does. आणि हा जो चमत्कार आहे येशू करतो. Amen. आमेन. Okay. Next point we'll see. आणि पुढचा मुद्दा आपण बघूया. Once we receive the new nature एकदा आपल्याला नवीन स्वभाव मिळाले by the new birth, नवीन जन्माने by believing, विश्वास not केल्याने by doing, काम करण्याने कार्य करण्याने नाही we need to continue by faith. आपण विश्वासाने आपलं जीवन चालू Now, ठेवले पाहिजे. here is where Christians have failed. आणि इथेच ख्रिस्ती लोक अपयशी झाले आहे. They were saved by doing nothing. आणि काय न करता त्यांचे तारण झाले. You didn't fast and pray. तुम्ही उपवास व प्रार्थना केले नाही. You just came as a sinner, आपण फक्त एक पापी म्हणून आले, believed, विश्वास धरले, you were saved. आमचे तारण झाले. But now Christians enter into works पण आता ख्रिस्ती लोक कार्यांमध्ये कामांमध्ये प्रवेश करत आहे to keep that salvation. ते तारण राखून ठेवण्यासाठी. उनको फुकट मिला है, बाद में लोग सोचता है प्रभु बोलता है अभी वो साल्वेशन ना संभाल के रखो तुम्हारा काम से, तो उन लोग फेथ बंद करते हैं बढ़ने का और काम में शुरू हो जाता है. वर्क इज नॉट रॉन्ग, आणि काम करणे चुकीचं नाही, but you don't have the right revelation. पण तुमच्याकडे योग्य प्रकटीकरण They are नाही. trying to maintain that salvation by works. आणि ते आपल्या तारणाला राखून ठेवायचा प्रयत्न करत आहे आपल्या कार्याने किंवा कामाने. Without revelation, your works is of no use. आणि प्रकटीकरणाशिवाय तुमचं काम निरुपयोगी आहे. Many Christians were saved by faith, having doing nothing. आणि अनेक ख्रिस्ती लोकांच्या तारण झाले विश्वासाने काय न करता. After that, instead of growing in this faith, नंतर ते या विश्वासामध्ये वाढण्याचे बंद केले, which gave them free salvation, जो त्यांना तारण दिले, which is trusting in God, जो आहे देवावर भरोसा करणे, they moved out and start to work आणि ते तिथून हालून काम करायला सुरू केले. to keep up that salvation. ते तारणाला राखून ठेवण्यासाठी All their life सांभाळले. they did like that. आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये ते तसंच केले. When attacks came, जेव्हा हमले आले they based it on their works. आणि ते आपल्या कामावर त्याला आधारित केले. And then they also had this thought, आणि मग त्यांच्यामध्ये हे विचार देखील आले, मैं इतना काम करता हूँ चर्च में, फिर भी प्रभु हील नहीं करता है. Here is what you have missed it. आणि इथेच तुम्ही चुकवले आहे.
And someone else, the devil will tell them, आणि इतर कुणाला तरी शैतान बोलेल, see, you didn't work. बघा तुम्ही तर काय काम केले नाही, तुमको बीमारी नहीं आया. तुम्हाला वो इतना आजार आले मेहनत नाही. करता चर्च में, उसको बीमारी आया, देखो. And that person, ऐसा क्या, फिर क्या फायदा चर्च आने, नहीं आता मैं. The devil is so cunning. आणि शैतान इतका चतुर आहे. Holy Spirit showed me how the devil works. आणि पवित्र आत्म्याने मला दाखवले की शैतान कसं काम करतो. He cannot come with a deceptive lies to me. आणि त्याच्या फसवणुकीच्या खोटा घेऊन तो माझ्या पुढे येऊ शकत नाही. But Christians are deceived. पण ख्रिस्ती लोक फसले आहे. You are saved by grace. आणि कृपेने तुमचे तारण झाले. Continue with grace. आणि कृपामध्ये तुम्ही निरंतर राहा. The more you let grace work in your life, आणि जितकं अधिक तुम्ही कृपेला तुमच्या जीवनामध्ये काम करायची your work परवानगी will द्या, be easy. तुमच्या काम अगदी सोयीचं Because होईल. grace gives you ability to work. कारण कृपा तुम्हाला क्षमता देतो काम Where there is no करायला. pride. आणि जिथे काय घमंड नाही, गर्व नाही. I was telling someone, आणि मी कुणाला तरी सांगत होते, when God gives you talent, जेव्हा देव तुम्हाला कसब देतो, use it for the Lord. प्रभूसाठी त्याचा उपयोग करा. Freely you have received it. आणि तुम्हाला मोफत ते मिळाले Yet आहे. you are given rewards. तरी तुम्हाला प्रतिफळ दिले गेले आहे. Then someone else आणि इतर कुणापेक्षा, who doesn't have the talent and gift, आणि त्याच्याकडे कसब नाही, गुण नाही, yet is working. तरी तो काम करतो. मेहनत से कर रहा है वो. क्योंकि टैलेंटेड लोग काम नहीं करते हैं. तो जिसको टैलेंट नहीं है, बेचारा वो जगह फिल करके मेहनत से कर रहा है वो. जिसको टैलेंट है, इजीली फुकट मिला है, वो प्रभु के लिए यूज करके उसको रिवॉर्ड मिल सकता था, मगर वो नहीं करता है. And someone who doesn't have a talent आणि ज्याच्याकडे गुण नाही, कसब नाही, is working, तो काम करतो putting his own effort. आणि त्याच्या स्वतःचा परिश्रम लावतो. Those who are talented people are questionable by God. Okay, let's go further. आपण पुढे जाऊया. Ephesians 2:8-9 says, इफिसिकरास 2:8-9 म्हणत we आहे, are saved by grace. आणि आमच्या जी तारण झाली आहे, कृपेने झाली आहे. Amen. आमेन. Grace means you don't deserve it, आणि कृपा म्हणजे तुम्ही त्या गोष्टीचे लायक नाही, yet God saves you. तरी देव तुमच्या तारण करतो. Grace is based on his love, आणि कृपा त्याच्या प्रीतीवर आधारित आहे, not your deserving. आणि तुमच्या लायकीवर नाही. Amen. आमेन. God so loved the आणि world देवाने जगावर एवढी प्रीती केली that he sent Jesus as grace, की त्यांनी येशूला कृपा म्हणून not पाठवले. to condemn you, तुम्हाला दंडित करायला नाही, but to save you. पण तुमच्या तारण करायला, Remove that condemnation. आणि ती दंडाज्ञा काढण्यासाठी. Get the right message, I'm telling you. आणि दंडाज्ञा काढा आणि योग्य संदेश तुम्ही मिळवून घ्या. There are many messages on the social media आणि सोशल मीडियावर अनेक संदेश आहे which will bring you into bondage, जो तुम्हाला बंधनाखाली घेऊन येऊ शकतो, and you will fall from grace. आणि तुम्ही कृपेपासून पडून जाणार. We are saved by grace, we live by grace. आणि आपल्या तारण झाले कृपेने, आणि आपण कृपेनेच जगतो. Amen. आमीन. आज मैं खड़ा हूँ क्योंकि मैं बहुत फास्टिंग किया, बहुत उपवास किया, मैं रोया, ऐसा नहीं. मैं खड़ा हूँ कृपा से, मैं प्रीचिंग कर रहा हूँ कृपा से. Everything is of grace. आणि प्रत्येक गोष्टी मी कृपेनेच करतो. Even Jesus said, आणि येशूने देखील without सांगितले, me as grace you can do nothing. आणि मी जो कृपा आहे त्याच्या माझ्याशिवाय तुम्ही काय करू शकत नाही. Amen. आमेन. A grace person will never have pride. आणि एक कृपेच्या व्यक्तीमध्ये कधीच गर्व नसेल. That's what Ephesians 2:8-9 says. आणि असंच इफिसिकरास For by 2:8 grace you are saved. कारण कृपेने तुमचे तारण झाली आहे. Amen. आमेन. Though we don't deserve. जरी आम्ही लायक नाही तरीही प्रभु नहीं बोलता है जाओ मेहनत करो, मार के लो, ये करो, पेनेंस करो, सैक्रिफाइस करो, बगैर चप्पल का चलो, तकलीफ, ऐसा नहीं बोलता है वो. I asked someone, आणि मी कुणाला you are विचारले, walking without slippers, आणि तुम्ही चपलाशिवाय चालत you will आहात get hurt now. आणि तुझ्या पायाला लागेल ना. You know that person says, आणि त्या व्यक्तीने काय सांगितले, क्या करने का, अभी हमारे इसमें ऐसा है. That means that person doesn't like it. ह्याचा अर्थ आहे की त्या व्यक्तीला आवडत नाही तसं He's not करायला, doing joyfully, आणि तो आनंदाने ती but गोष्टी करत, religion makes him to do. पण धर्म त्याला तसं करायला लावतो. मेरे को मालूम है बहुत पैर दुखता, चक्कर आता, क्या करने का, करने च पड़ता. That is not grace. आणि ही काही कृपा नाही, That is works. आणि ती काम आहे. You are so blessed. आणि तुम्ही इतके आशीर्वादित आहात. Amen. आमेन. We are so blessed. आणि तुम्ही खूपच आशीर्वादित आहात.
That suffering part Jesus did for us. आणि तो दुःखाचा जो भाग आहे येशूने आपल्यासाठी घेतले He किंवा केले. loves mankind so आणि much तो मनुष्य जातीवर एवढी प्रीती करतो that he didn't make us to go through the cross. की त्यांनी आपल्याला क्रूसाच्या वाटेवर जायला दिले नाही He hid us in him. आणि त्यांनी आपल्याला स्वतःमध्ये सामील केले. इसका मतलब नहीं कि माँ लोग जब भी बच्चे लोगों को कोई मारता है खुद पकड़ लेती है और खुद मार खाती है. Because that mother loves the child. कारण आई त्या बाळावर खूप प्रीती करते. No, my child should not be hit. You hit me. आणि माझ्या बाळाला मारू नको, मला मार. That's the love. आणि ही प्रीती That's आहे. what Jesus did. आणि असंच येशूने केले. He took us in him. आणि त्यांनी आपल्याला त्याच्यामध्ये घेतले. When he was on the cross, जेव्हा तो क्रूसावर होता he put us in him. आणि येशूने आपल्याला त्याच्यामध्ये ठेवले. When he died, जेव्हा तो मरण पावला we died. आम्ही मरण But पावलो by faith, पण विश्वासाने. he took all that for us. आणि त्यांनी तो त्रास घेतले. Amen. आमेन. By grace you are saved. आणि कृपेने तुमच्या तारण झाली How? आहे. This salvation comes through faith, आणि हा जो तारण आहे विश्वासाने not by येतो. works, कामाने नाही, by believing. फक्त विश्वासाने. What is faith? विश्वास काय आहे? Faith is not works. आणि विश्वास काम नाही. Faith is just saying yes. आणि विश्वास फक्त एवढंच आहे की आपण बोलतो होय. I give you something, आणि मी तुम्हाला काय देतो you take it. तुम्ही ते घेतात, बस उतना ही है faith. एवढंच आहे. तुम्हारा रोल कुछ नहीं उसमें. तुम्हारा मेहनत करने को कोई बोला नहीं. सुधर के आओ, पाप सब बंद करो, नहा के आओ, अच्छा कुछ नहीं है, जैसा है वैसा आओ. It's free. आणि ती मोफत आहे. Amen. आमेन. This is the good news. आणि ही चांगली बातमी आहे. Don't let anyone add bad news in the good news. आणि कुणी ह्या चांगल्या बातमीमध्ये वाईट बातमीची भर करू नये. You cannot be blessed. मग तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. Amen. आमेन. For by grace you are saved through faith. कारण कृपेने तुमच्या तारण झाले And it झाली आहे says, विश्वासाने. not by works. आणि पुढे म्हणत आहे तुमच्या कामाने नाही. Not by your doing. आणि तुमच्या कार्याने Not by नाही, your performance. तुमच्या कृतीने नाही. Nothing from you. आणि तुमच्यापासून काहीही You नाही. cannot add anything to his work. आणि तुम्ही येशूच्या कामामध्ये कुठल्याही गोष्टीची भर करू शकत नाही. Leave his work as it is. आणि त्याचं काम जसं आहे तसंच तुम्ही सोडा. मैं थोड़ा रोता हूँ, उसमें ऐड करो क्रॉस पे. मैं फास्टिंग करता हूँ, थोड़ा वो भी ऐड करो. प्रार्थना करता हूँ, ऐड करो. गरीब लोगों को खाना किया, वो भी ऐड करो. नहीं, तुम्हारा काम अपवित्र है, वो काम पवित्र है. Amen. Amen. The work of salvation is done by a holy person without sin. आणि तारणाचं काम एक पवित्र व्यक्तीने केला आहे जो निष्पाप आहे. Amen. आमेन. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? Keep it as it is. आणि जसं आहे तसंच ठेवा. प्रभु सब जानता है, तुमको कुछ ऐड करने की ज़रूरत नहीं, सोचने की ज़रूरत नहीं. प्रभु ने सब कुछ कर दिया है. तुमको बोलता सिर्फ विश्वास करो, बस. That's all. आणि एवढंच आहे. Amen. आमेन. Not by works, आणि कामाने नाही, lest you may boast. नाहीतर तुम्ही बडाई करणार. Religion में तुम boast कर सकता है. मैंने ऐसा किया, मैं वैसा किया, मैं ऐसा चला, मैं मेहनत करके लिया, मैं सब तुम बोस्ट कर सकता है. मैं ग्रेस में बोस्ट नहीं है. Amen. Amen. So a Christian is the most humble person. म्हणून एक ख्रिस्ती खूपच नम्र व्यक्ती आहे. Amen. आमेन. Though we don't deserve, जरी आम्ही लायक नाही yet he gave me. तरी त्यांनी मला दिले. Though I don't deserve, जरी he मी- accepted me. जरी मी लायक नाही तरी त्यांनी माझा स्वीकार Though I'm केला. a sinner, he embraced me. जरी मी पापी आहे तरी त्यांनी मला आलिंगन दिले. I'm a wicked person. मी दुष्ट व्यक्ती He आहे, received me. त्यांनी माझा स्वीकार He केला. blessed me. त्यांनी मला He आशीर्वाद healed me. He त्यांनी मला delivered आरोग्य me. He दिले. made me his child. मला त्याच्या लेकरू बनवले. This is grace. आणि ही कृपा आहे. Amen. Amen. This is grace. आणि हीच कृपा आहे. So that we don't boast. जेणेकरून तुम्ही बडाई करत नाही. A religious person will boast. एक धार्मिक व्यक्ती बडाई करणार. अगर religion basis से तुम heaven गया, everyone will boast. जर धर्माच्या आधाराने स्वर्गात गेले तर प्रत्येक लोक बडाई करणार. उनको मालूम क्या मैं कैसा स्वर्ग आया. 100 लोग को खाना खिला के आया मैं. उन्होंने कहा क्या तू 100 लोग, मैं 1000 लोगों को खाना खिलाया.
वो बोलेंगे तू क्या 1000 लोग, मैं बिरयानी खिलाया है, तू सादा चावल खिलाया रहेगा, हाँ? एक दूसरे के लिए बोस्ट करेगा। मैं कितना उपास किया मालूम है क्या, मैंने ऐसा किया, प्रभु को छोड़ दिया उधर, सब अपना अपना तारीफ कर रहे हैं। What a स्वर्ग that place will be. मग स्वर्ग कशी जागा असेल. That's why religion is not the way to heaven. म्हणून धर्माला स्वर्गामध्ये प्रवेश नाही. Jesus is the way to heaven. आणि येशू स्वर्गाकडे जाणारी मार्ग आहे. Amen. आमेन. So no one boasts. जेणेकरून कोणीही बडाई करत नाही. When you go to heaven, you'll say, where is Jesus? जेव्हा तुम्ही स्वर्गात जाणार तुम्ही बोलेल येशू कुठे आहे. प्रभु येशू कहाँ है, जिसकी वजह से मैं आज स्वर्ग में हूँ, जिसकी वजह से मैं आज नीतिमान हूँ. मैं पापी था, इतना बुरा आदमी था, इतना आलीशान स्वर्ग दिया मेरे को. You tears will come. आणि तुमच्या डोळ्यात अश्रू येणार. Because of this one person. आणि ह्या एका व्यक्तीमुळे I'm here. मी स्वर्गात आहे. Amen. आमेन. He'll be the focus. आणि तो आपलं लक्ष असेल. Jesus is the focus in heaven. आणि येशू आपलं लक्षाचं केंद्र आहे स्वर्गामध्ये. Forever and ever. आणि युगानयुगसाठी. I tell our Father that way. आणि मी पिताला सांगतो जेव्हा मी प्रार्थना करतो. I'm here. Talking to you, the most holy creator, because of Jesus. आणि मी तुमच्याशी बोलत आहे जो निर्माण करता आहे फक्त येशू ख्रिस्तामुळे. Get this revelation. आणि हे प्रकटीकरण मिळवून घ्या. You can live a blessed life. मग तुम्ही आशीर्वादी जीवन जगू शकत आहे. Now one thing I want to I'll continue this message. This is a beautiful message. आणि मी हा संदेश चालू ठेवणार आहे. Because सुंदर I want to संदेश. show you. कारण मला तुम्हाला In the दाखवायचं. Old Testament it was faith plus something. आणि जुना करारामध्ये विश्वास आणि त्याच्याबरोबर काहीतरी होता. All the men, great men of God, आणि सर्व देवाचे महान सेवक. they have faith plus something. आणि त्यांच्याकडे विश्वास आणि त्याच्याबरोबर काहीतरी होता. But under the new covenant it is not like that. पण नवीन करारा खाली तसं नाही. Okay, I will continue this message tomorrow. आणि उद्या मी हा संदेश चालू ठेवणार आहे. Do come. तुम्ही नक्की या. Okay.